नमस्कार, मी शुभदा. माझं व्यासपीठमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजकाल आपण बघतो ओला कचरा, सुका कचरा आणि कचरेवाला जर आला नाही तर काय करायचं या कचऱ्याचं? खूप मोठा प्रश्न असतो ना. आज हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत कौमुदी साने मॅडम. नमस्कार कौमुदी. नमस्कार. तुझं माझं व्यासपीठमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. कौमुदी, IT सेक्टर किंवा IT मध्ये तू काम आधी करत होतीस. तिथून हे कचरा निर्मूलन या प्रयोगाकडे कशी वळालीस? मी घरात सतत आई कचऱ्याचं काही ना काही खत करायचे बरेच प्रयोग करत असे. पहिल्यापासून मी बघत आलेले हां. आणि त्या ह्यानी मला वाटायचं की हे कचऱ्याचं कसं आपण खत करून किती छान, म्हणजे आमची बाग खूप छान फुलायची. त्यामुळे ते बघतच आले होते, पण मी त्यावेळेला माझ्या करिअरवर फोकस्ड होते. 2022 साली मी आमचं जे इको STPचं जे प्लांट तिथे नाशिकमध्ये चालू आहे ते मी स्वतः बघायला गेले. आणि मी ऐकलं खूप होतं, कारण घरातच असल्यामुळे आई बाबा सतत बोलत असायचे. पण जेव्हा मी तिथे बघितलं आणि तिथले जे हेड होते त्यांनी ज्या प्रकारे त्याचं वर्णन केलं आणि त्यांनी मला सांगितलं हे फक्त STP नसून STP पेक्षाही काही त्याच्या पलीकडचं आहे. म्हणजे त्यांनी आमचं इथलं नंदनवन केलं. ती जी ऊर्जा मला त्यांच्याकडनं मिळाली ना, तेव्हापासून माझा हा नवीन प्रवास सुरू झाला. समृद्धी खूप मोठं नाव आहे. काय सांगशील समृद्धीबद्दल? कशी सुरुवात झाली, कोणी केली आणि का केली? समृद्धी आणि आमची टॅगलाईन आहे थ्रू बेटर इकोलॉजी. बर. तर आई नेहमीच कचऱ्याचं खत कसं करायचं बरेच प्रयोग घरात करत असे. आणि त्यावेळेला तिला एक अशी माहिती कळली किंवा असं तिला जाणीव झाली की हे एक पद्धत खूप सोपी आहे कचऱ्याचं खत करायला. आणि प्रत्येकाने आपल्या घरचा कचरा त्याच्यात खत करण्यात वापरावा. कारण आपणच कचरा करतो तर आपणच त्याचं निरसन केलं पाहिजे. बरोबर. तर या उद्देशाने आम्ही 2004 साली माझ्या आईने श्रीमती निलिमा साने तिने समृद्धीची स्थापना केली. आणि आम्ही घरोघरी जाऊन लोकांना सांगायला लागलो, शाळेत जाऊन आम्ही मुलांना सांगायला लागलो की कचरा किती महत्वाचा आहे. कचरा म्हणजे ऍक्च्युअली वेस्ट नाहीये, ते वेल्थ आहे. ते तुम्ही वेल्थ मध्ये कसं कन्वर्ट करू शकता आणि किती मौल्यवान आहे हे आम्ही लोकांपर्यंत पोचवायला लागलो, पण मुलांच्या तर्फे. कारण मुलं जेव्हा शाळेत शिकतात आणि मुलं जेव्हा आई वडिलांना सांगतात तेव्हा जास्ती ते आई वडिलांना पटतं. आणि असे आम्ही खूप वेळा बघितलं की जेव्हा आम्ही मुलांना जाऊन सांगायचो की तुम्ही 2 वेगळे कचऱ्याचे डबे ठेवा, तर ते लोकांपर्यंत जास्ती प्रभावशील प्रमाणे ते पोचायचं. अशा पद्धतीने ती समृद्धीची स्थापना झाली. किती साली झाली समृद्धीची? 2004 साली. आणि त्याच्यानंतर आम्ही 2008 साली, माझे वडील पण R&D मध्ये बरेच त्यांचं काम आहे व्हेकल डिझाईन मध्ये, त्यामुळे त्यांची R&D ची बॅकग्राऊंड असल्यामुळे 2008 साली हे इको STPचं जन्म झाला किंवा त्याचा आविष्कार झाला असं म्हणू शकतो. त्यांनी ही टेक्नॉलॉजी डेव्हलप केली जी खूप सोपी आहे आणि नाल्याचं नंदनवन कसं करता येईल ह्या आधारावरती तयार केली. तुझं IT, त्यानंतर समृद्धी आणि त्याच्यानंतर STP. ऍक्च्युली STP म्हणजे काय ग? STP म्हणजे सिवेज ट्रीटमेंट प्लांट. सिवेज म्हणजे काय? आपलं सांडपाणी. सांडपाणी म्हणजे काय असतं? किचन मधलं जे पाणी आपण बाहेर पडतं किंवा बाथरूम मधलं जे पाणी आहे, आंघोळीचं पाणी, वॉशिंग मशीनचं पाणी, ते पाणी आणि त्याशिवाय टॉयलेटचं पाणी. आता जे टॉयलेटचं पाणी जे असतं त्याला ब्लॅक वॉटर म्हणतात. आणि जे किचन आणि आपल्या बाथरूमचं आंघोळीचं पाणी किंवा वॉशिंग मशीनचं जे ड्रेनेज मध्ये पाणी जातं त्याला ग्रे वॉटर म्हणतात. तर ग्रे वॉटर आणि ब्लॅक वॉटर मिळून सिवेज म्हणजे सांडपाणी हे असं तयार होतं. आणि या पाण्याचं कसं आपण ट्रीट करून ते परत रिसायकल करू शकतो, कारण आज ही काळाची अतिशय गरज आहे. आपण बघतो ठिकठिकाणी टँकरनी पाणी पोचवलं जात आहे. खेडेगावामध्ये तर जास्त. हो, खेडेगावामध्ये आहे. आपल्या पुण्यात सारख्या शहरात पण कित्येक ठिकाणी टँकरनी पाणी मिळतं. बरोबर. मग ही अशी वेळ का आली आहे? कारण आपण त्या पाण्याचा नीट वापर केला नाहीये. म्हणून जेव्हा आम्ही हे STP डेव्हलप केली त्यावेळेला आम्ही खूप STPचा अभ्यास केला की जे कन्व्हेन्शनल पद्धतीने जी STP सध्या चालू आहे तर त्याच्यात जो
गॅसेस निर्माण होतात किंवा त्याच्यातलं जे वेस्टेज निर्माण होतं त्याचं परत निर्मूलन करणं एक वेगळा विषय होतो. पण ह्या एसटीपी मध्ये आम्ही काय करतो तर तुम्ही जे पाणी वापरता म्हणजे टाक्यात जितकं पाणी येतं त्या टाक्यापासून आम्ही ते पाणी ट्रीट करायला सुरुवात करतो. ते पाणी म्हणजे सगळीकडे आपलं वापरलं जातं, किचनमध्ये, टॉयलेटमध्ये, बाथरूममध्ये, वॉशिंगसाठी, कशासाठी. आणि ते पाणी जेव्हा ट्रीट होऊन बाहेर पडतं मग एक कलेक्शन टँक मध्ये येतं, मग प्रोसेसिंग टँक असतं, मग ग्रॅव्हल फिल्टर असतं जिथे आपण कर्दळ लावतो. कारण आपण पूर्वी सांडपाण्याच्या ठिकाणी कर्दळ लावायचो ही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे कर्दळाचं पण एक भाग असतो, एक रोल आहे तिथे ते वॉटर प्युरिफिकेशनसाठी. आणि मग जे ट्रीटेड पाणी बाहेर पडतं ते खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं असतं, त्याला आम्ही हिलिंग वॉटर ही म्हणतो. तर ते तुम्ही पाणी झाडांना वापरू शकता किंवा तुम्ही फ्लशिंगसाठी पण वापरू शकता. तर हे मोस्टली प्रोजेक्ट्स मोठ्या प्रमाणात केलं जातं जिथे मोठ्या सोसायटीज आहेत. थोडीशी आम्हाला जागा जास्ती लागते कारण आम्ही नैसर्गिक पद्धतीने करतो, ह्याला वास येत नाही. कुठल्याही प्रकारचे जे स्लजचा प्रॉब्लेम आहे सध्या कन्व्हेन्शनल एसटीपीज मध्ये तो प्रॉब्लेम नाहीये इथे. पण मग हे साध्या आपल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये करू शकतो आपण? हो, अगदी जरूर करू शकतो. त्याला थोडंसं प्लॅनिंग लागतं. हे नॉर्मल एसटीपीज कसं एके ठिकाणी एसटीपी ठेवावं लागतं, ते तुम्हाला सेंट्रलाइज करावं लागतं. पण ही आपण डिसेंट्रलाइज पद्धतीने पण करू शकतो. जशी जागा असेल त्याप्रमाणे ती एसटीपी डिझाईन होऊ शकते. कारण कंपनीमध्ये जागा भरपूर असणार आहे. हो, सोसायटीमध्ये त्या मानाने कमी असते, तर तिथेही करू शकतो. पण हो, तिथेही करू शकतो. आता जसे बरेचसे टाउनशिप्स तयार होत आहेत तिथे त्यांना एसटीपी कंपल्सरी आहे. मग त्यांनी ऑलरेडी ती जागा नमूद केलेली आहे की ही जागा एसटीपी साठी आहे. तर जर का सुरुवातीपासूनच ते प्लॅनिंग केलं आणि त्या पद्धतीने जर का एसटीपी तयार केली तर मग ते त्या ह्याचाच एक भाग होऊन जाईल आणि ते खूप सोपं होऊन जातं काम. आणि आमच्या ह्याच्यात कुठल्याही प्रकारची मशिनरी लागत नाही. जे नॉर्मल कन्व्हेन्शनल एसटीपीज मध्ये मशिनरी लागते, पंपिंगसाठी बरेच पंप लागतात. पंप म्हटलं की वीज लागते. आमची एसटीपी अशा पद्धतीने डिझाईन केलेली असते की ती आम्ही ग्रॅव्हिटीचा वापर करतो, टोपोग्राफी स्टडी करतो आम्ही आणि जितकं शक्य असेल तितकं ग्रॅव्हिटीने पाणी पुढे पुढे ढकलून ते ट्रीट करून त्या पद्धतीने करतो. अगदीच लागलं तर शेवटचं जे ट्रीटेड वॉटर आहे ते पंप करायला जो आपला साधा पंप असतो त्याचा खर्च खूप कमी असतो. मेंटेनन्स म्हणलं तर बाकीच्या ह्याच्यात खूप मेंटेनन्स असतो. याला काही मशिनरी लागते का हा प्रोजेक्ट करण्यासाठी वगैरे? नाही, आम्ही या प्रोजेक्ट करायच्या आधी आम्ही टोपोग्राफीचा स्टडी करतो. म्हणजे तिथे जितकं शक्य असेल तितकं ग्रॅव्हिटीचा वापर करतो. अगदीच लागलं तर शेवटचं जे पाणी आहे ते फक्त आपला साधा पंप वापरून तुम्ही पंप करू शकता. कुठे तुम्हाला जिथे वापरायचं असेल, समजा फ्लशिंगला वापरायचं आहे तर मग तसं तेवढंच फक्त गरज लागली तर, नाहीतर शक्यतो नाही. पण मग आता ह्याला मशिनरी नाही म्हणतेस तू, तर मग याच्यामध्ये खर्च कसा येतो? खर्च आपला तर कन्व्हेन्शनल एसटीपी आणि आमच्या एसटीपी मध्ये थोडा कमी जास्त असेल कारण प्रत्येक एसटीपी वेगळा असतो. आमचा जो एसटीपी आहे तो वॉटर क्वालिटीवर डिपेंड आहे. जे पाणी येतं ते तुमचं कुठलं पाणी येतं त्याचं काही आम्हाला वॉटरचे रिपोर्ट्स लागतात, त्या बेसिसवर आमचं एसटीपी डिझाईन होतं. म्हणजे कॉर्पोरेशनचं पाणी आणि कुठल्या एखाद्या नदीतून किंवा याच्यातून येत असेल पाणी तर त्याचे एसटीपी वेगळे असतात? एसटीपी वेगळं नसतं, कॉर्पोरेशनचं पाणी असू शकतं किंवा बोरवेलचं पाणी असू शकतं. बोरवेलचं. तर ते पाण्याची क्वालिटी वेगळी असू शकते. तर ते आम्हाला काही वॉटरचे रिपोर्ट्स लागतात, टेस्ट रिपोर्ट्स लागतात, त्या बेसिसवर आम्ही डिझाईन करतो. म्हणजे आम्हाला ती इनपुट लागतं की त्या बेसिसवर आम्ही एसटीपी डिझाईन करतो. पाण्याच्या वरती तुम्ही ते डिझाईन करता. बरोबर काय आहे ती. म्हणजे आम्हाला पाण्याची क्वालिटी समजायला लागते, किती लोक ते वापरणार आहेत, म्हणजे तिथे रोजचं फुटवर्क किती असणार आहे. म्हणजे आता एका इंडस्ट्रीमध्ये 50 लोक कामाला आहेत पण 25 लोक रोज येणारी जाणारी आहेत, तर म्हणजे 75 लोक चा वापर होऊ शकेल अशा पद्धतीने मग ती डिझाईन. मग मिनिमम किती लोकांचा वापर याच्यामध्ये केला पाहिजे? कारण काही सोसायटी समजा जर लहान असतील तर मग करू शकतो आपण? अगदी तुम्ही घरच्या घरी पण करू शकता. घरची तर आपली 4-8 माणसं असतात, येणारे जाणारे पाहुणे क्वचितच असतात आता अलीकडे. अगदी बरोबर. तर आपण घरच्या घरी पण, आम्ही इनफॅक्ट हा एसटीपी घरच्या घरीच सुरुवात केला, माझ्या आजीच्या घरी तिथेच केला. तिथे अगदी 4 जणच होतो, त्यामुळे तुम्ही घरच्या घरी, पण परत त्याला थोडीशी जागा लागते जसं मी म्हटलं. तर त्याचं प्लॅनिंग असेल तर मग व्यवस्थित करता येतं.
त्यामुळे त्याला मिनिमम असं काही नाहीये, फक्त आम्हाला वॉटर क्वालिटी लागते. हा. जितकी पण लोक आहेत, 2 लोक आहेत, किती हम्म. तुम्ही वापरता पाणी, हा. म्हणजे तुमची वरची जी टाकी आहे, पाण्याची टाकी, किती हा. लिटरचं पाणी लागतं तुम्हाला, हम्म. त्याप्रमाणे त्या एसटीपीचं डिझाईन होतं आणि किती माणसं वापरणार आहेत. अच्छा, म्हणजे माणसं किती आहेत हे पण डिपेंड आहे हो, त्याच्यावरती. हे एसटीपी करताना आता तू म्हणाली की सोसायटीमध्येही करतो आम्ही किंवा कंपन्यांमध्ये, अशा कुठल्या कुठल्या कंपन्यांमध्ये केलंय आतापर्यंत? तर आमचं पहिलं पायलट प्रोजेक्ट आणि सर्वात हा. मोठं प्रोजेक्ट होतं ते हॉस्पिटलसाठी होतं. 350 बेडचं हॉस्पिटल आहे ते. बर. तर तिथे आमचं पहिलं प्रोजेक्ट झालं आणि हा. त्याच्यानंतर मग ग्वालियरला एक आय हा. हॉस्पिटल आहे. हा. त्या हॉस्पिटलमधलं प्रोजेक्ट आमचं गेले 18 वर्ष चालू आहे. बर. तर आम्ही ह्या प्रोजेक्ट्सना फिट अँड फॉरगेट असं नाव देतो, हा. कारण की त्याला मेंटेनन्स एकदम लो असतो हा. आणि जो काय असेल, समजा मेंटेनन्स लागला तर हा. त्याच्यासाठी सगळी व्यवस्थित सोय केली जाते. पण काय लागतो याला मेंटेनन्स? लो आहे म्हणते तू, पण लागतो पण आहे. हो. तर मेंटेनन्स म्हणजे काय करतात तुम्ही? मेंटेनन्स म्हणजे जसं मी म्हटलं, आपण सांडपाण्यावर कर्दळ हो. लावतो, हो. तर ती कर्दळ वाढते पाण्यामुळे. हा. ती फक्त तुम्हाला कापायची असते, म्हणजे माळीचं बरं. काम, त्याच्या बरं. पलीकडे काही लागत नाही. हा. एक माळी लागतो, जो हम्म. त्याचं किती मेंटेनन्स असेल तेवढंच हा, लागेल, तेवढंच लागेल. फक्त ते. आणि काय 2-3 महिन्यांनी कर्दळ हा. कापावी लागते, कारण ती वाढते खूप. हो, आणि ती त्यामुळे- सांडपाण्यावरच वाढते. हो, बरोबर आहे. हा. आणि तिचाही रोल असतो ते पाणी हम्म. स्वच्छ करण्यात, त्यामुळे बरं. ती कर्दळ लावली जाते. हा. त्याला सेमी ॲक्वेटिक प्लांट्स म्हणतात. बर. म्हणजे काही ठिकाणी आम्ही केळीची झाडं पण लावली आहेत हा. सांडपाण्यावर. हा. तर पण पद्धत अशी असते की त्या पाण्यावर जेव्हा आपण केळीचं झाड लावतो, हा. एके ठिकाणी नाशिकला आमच्या एका प्लांटमध्ये त्यांनी केळ्याचं झाड लावलं होतं हा. आणि जनरली वर्षानंतर फळ मिळतं. हो. तर हे 9 महिन्यातच त्यांना फळ मिळायला लागलं केळी, आणि बरं. इतकी सुंदर असते, हम्म. कारण त्यांना जे पाणी मिळतं हा. ते एकदम न्यूट्रिटिव्ह पाणी असतं. हम्म. कारण जे काय ते ट्रीटमेंटच्या थ्रू जातं हा. त्याच्यातनं खूप न्यूट्रिएंट्स त्याच्यात म्हणजे असतात. फळावर काही परिणाम होत नाही. अतिशय उत्तम आणि स्वादिष्ट फळ लागतं, असा परिणाम बरं. होतो. बर. खूप छान फळं येतात. तुम्ही बघाल तर त्याची पानं जी आहेत एकदम तजेलदार असतात. ह्या पाण्याने, जसं आमचं एक नाशिकला जे प्लांट चालू आहे, गेले महिंद्राच्या एका ट्रेनिंग सेंटरमध्ये चालू आहे, गेले 7 वर्ष आता चालू आहे. तर त्यांचं रेसिडेन्शियल ट्रेनिंग सेंटर आहे, म्हणजे त्यांचं लँडस्केपिंग पण आहे. तर ते काय करतात, जे ट्रीटेड पाणी आहे ते, त्यांच्याकडे एक विहीर आहे, त्या विहिरीत ते पाणी सोडतात आणि ते पाणी ते स्प्रिंकलर्सनी सगळीकडे ते स्प्रिंकल करतात गार्डनिंगसाठी, त्यांचं लँडस्केपिंग असल्यामुळे. इतकं सुंदर झाडांवर जो एक पानांचा रंग असतो, इतका काही वेगळाच असतो, एक तजेलदार आपण म्हणतो ना, तसा आहे, तसा रंग येतो. बरं. आणि जसं मी म्हटलं की त्याचं नंदनवन होतं, म्हणजे काय होतं, ती जी इकोलॉजी डेव्हलप होते त्याच्यातनं वेगळे वेगळे पक्षी येतात, फुलपाखरं येतात, आणि आपण काय म्हणतो की कीड लागली झाडाला, पण ही कीड तेवढीच आवश्यक आहे झाडासाठी. जसं आपल्या शरीरात बॅक्टेरिया असतात, त्यामुळेच आपलं जेवण पचतं, त्यामुळे बॅक्टेरिया वाईट नाही. तसंच झाडावरची कीड, प्रत्येक कीड वाईट नाही. तर जेव्हा आम्ही हे प्रोजेक्ट केलं आणि जेव्हा त्यांनी हे पाणी फवारायला सुरुवात केली, तर मला त्यांनी दाखवलं, हे बघ, या झाडाला कीड आहे, पण ते झाड तसंच तजेलदार आहे, कारण त्या किडाचं पण ह्या इकोलॉजीमध्ये एक रोल आहे, काम आहे. त्यामुळे प्रत्येक कीड अनावश्यक नाहीये, म्हणजे वाईट नाहीये, चांगली आहे, अशा पद्धतीने आहे. पण आता हे जे सगळं आहे हे सांडपाण्यावरती चालतं, बरोबर? मग वास येत नाही? अजिबात वास येत नाही. नाशिकचं जे मी युनिट तुम्हाला सांगते, मी का त्याचं उदाहरण देते, कारण ते ट्रेनिंग सेंटर आहे आणि तिथे टॉप मॅनेजमेंटची लोक येतात ट्रेनिंग घ्यायला, राहतात तिथे, ओव्हरनाईट स्टे असतो त्यांचा. आणि इथे ट्रेनिंग सेंटर, आणि ट्रेनिंग सेंटरच्या मागच्या बाजूलाच आमचं एसटीपीचं प्लांट आहे. जोपर्यंत तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला कळणार नाही का की हा एसटीपीचा प्लांट आहे. ते लँडस्केपिंगचा भाग दिसतो. तर मी तुम्हाला काही, तुम्ही फोटो आहेत ते मी दाखवीन, त्याच्यातनं तुम्हाला समजेल की हे एसटीपी आहे असं समजतच नाही, लँडस्केपिंगचा भाग असला. पण मग हे करताना काय काय अडचणी येतात तुम्हाला? आम्हाला मेनली काय आवश्यक असतं आणि अडचणी काय आहेत? जे हे प्लांट आहे किंवा आमचं इको एसटीपी जे आहे ते जरा कन्सेप्ट बेस्ड आहे. सगळं कन्व्हेन्शनल एसटीपीपेक्षा एकदमच वेगळं आहे. त्यामुळे लोकांना ते कन्सेप्च्युअलाइज होणं खूप अवघड आहे.
की मशिनरी लागत नाही, वास येत नाही, ग्लोबल वॉर्मिंग गॅसेस तयार होत नाहीत आणि परत तिथे एक ऑपरेटर लागत नाही. मेंटेनन्स कॉस्ट अगदी निग्लिजिबल आहे. हे पचवणं खूप अवघड आहे. कारण आपल्याला आपण नेहमीच कन्व्हेन्शनल पद्धतीची एसटीपी बघत आलोय, ज्याच्यात वास येतो, एक सतत माणूस तिथे ऑपरेट करावा लागतो, विजेचा खर्च असतो. काही ठिकाणी, बरेच ठिकाणी एसटीपी साठी, कन्व्हेन्शनल एसटीपी साठी फंडिंग मिळालंय. त्यांनी एसटीपी उत्तम रीतीने चालू आहे, परफेक्ट रिझल्ट मिळतात, पण ते चालू ठेवू शकत नाही कारण मेंटेनन्स कॉस्ट साठी फंडिंग मिळालं नाही. मग तुम्हाला याला फंडिंग मिळालंय? आम्हाला सरकारतर्फे नाही, पण आमचा प्रयत्न चालू आहे. आमची इच्छा आहे की सरकारने ह्याचं करावं, म्हणजे ह्या पद्धतीच्या एसटीपी कराव्या, कारण इनिशियल कॉस्ट सगळ्याच एसटीपीला असते, तशी ह्याला पण आहे. ती कमी जास्त असू शकते जसं मी म्हटलं, पण मेंटेनन्स कॉस्ट निग्लिजिबल आहे आणि तीच सर्वात हाय असते. ओव्हर द पिरियड मेंटेनन्स कॉस्ट खूप अवघड असते मेंटेन करणं. तर ह्याला मेंटेनन्स कॉस्ट नसली, जसं मी तुम्हाला सांगितलं, आय हॉस्पिटल मधलं जे प्रोजेक्ट आमचं 18 वर्ष चालू आहे, तर त्याला मेंटेनन्स कॉस्ट काहीच नाहीये आणि आम्ही फुल सपोर्ट देतो. म्हणजे मी इथे सांगू इच्छित आहे की कोविडच्या वेळेला एका कोइंबतूरच्या एका फॅक्टरीमध्ये आमचं प्रोजेक्ट सुरू होणार होतं. आम्ही तिथे साईट व्हिजिटसाठी जाणार होतो, पण लॉकडाऊन झाल्यामुळे ते सगळं कॅन्सल झालं. तो प्रोजेक्ट आम्ही घरी बसून व्हिडिओ कॉल, फोटोज ह्याच्या आधारावर तो प्रोजेक्ट सक्सेसफुली कमिशन केला. म्हणजे इतका सोपा आहे. कोविडच्या काळात आपल्याला व्हिजिट द्यायला शक्य नव्हतं, खूप काही रिस्ट्रिक्शन्स होते आणि त्यावेळेला त्यांच्याकडनं आम्हाला फोन आला की आता कोविड तर झालंय, पण जेव्हा सगळं ओपन झालं तरी बऱ्याच काही रिस्ट्रिक्शन्स होत्या. फॅक्टरीमध्ये एंट्री अलाउड नव्हती बऱ्याच ठिकाणी. मग ते कसं करायचं, तर आम्ही म्हटलं तुम्ही आम्हाला फोटो पाठवा, आपण व्हिडिओ कॉल करूया. टेक्नॉलॉजीने खूप सुंदर साथ दिली आमची त्यावेळेला आणि त्या पद्धतीने आम्ही तो प्रोजेक्ट सक्सेसफुली कम्प्लीट केला. पण मग हे प्रोजेक्ट करताना तुम्हाला सारखं साईटवर वगैरे जावं लागतं, बाहेर गावी वगैरे असं? नाही, आम्हाला 2 व्हिजिट देतो, 2 किंवा 3 व्हिजिट देतो आम्ही. पहिल्यांदा आम्ही टोपोग्राफी बघायला जातो की कुठे आपल्याला तो प्लांट करायचा आहे, तिथली माती काय, खाली दगड आहे का, माती आहे का, काय आहे. त्यानंतर आम्ही त्यांना माझे वडील त्यांना एक डायग्राम देतात, लाईन डायग्राम देतात. त्या बेसिसवर जे काय आम्हाला बेड्स लागतात, म्हणजे ज्या टाक्या वगैरे कन्स्ट्रक्ट कराव्या लागतात, त्याप्रमाणे त्या कन्स्ट्रक्ट होतात टाक्या. ते झाल्यानंतर ते जेव्हा काम अर्ध होतं तेव्हा आम्ही सेकंड व्हिजिट देतो. आणि या दरम्यान कधीही त्या स्ट्रक्चरल इंजिनियरला किंवा सिव्हिल इंजिनियरला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट लागला, ऑन कॉल सपोर्ट आमचा असतो. आणि त्याच्यानंतरही म्हणजे प्रोजेक्ट झाला तरी तुमचा सपोर्ट असतो? अर्थातच. तर तिसरी व्हिजिट तेव्हा असते आमची जेव्हा ते खरं एसटीपीचं पाणी त्या प्रोजेक्टमध्ये सुरू करणार असतात. तर हा प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर म्हणजे एसटीपीचं पाणी ह्या सगळ्या बेड्स मधनं फिरायला लागल्यानंतर साधारण 90 ते 100 दिवसाचा जेस्टेशन पिरियड असतो. तर ह्या पिरियडमध्ये ते सगळं स्टॅबलाइज होतं. काही काही ठिकाणी लवकरही स्टॅबलाइज होतं, पण कधी कधी काय होतं की माणसं वाढतात किंवा पाण्याची क्वालिटी थोडीशी चेंज होऊ शकते. त्यासाठी आम्ही 90 ते 100 दिवसाचा मॅक्सिमम पिरियड आहे तो. एकदा तो सुरू झाला ना की त्याच्यानंतर तुम्हाला काही बघायला लागत नाही, तो प्लांट नेहमी सुरू राहतो. हे जे एसटीपी तुम्ही करताय सगळं तुमच्या समृद्धीतर्फे, तर याच्यामध्ये काही लक्षात राहणारा असा काही अनुभव आहे का तुझा? ग्वाल्हेरच्या प्लांटमध्ये त्या एका वर्षी खूप पाणी, म्हणजे पाऊस खूप झाला, अति पाऊस झाला, म्हणजे अपेक्षित नसतो एवढा पाऊस, तेवढा पाऊस झाला आणि एसटीपी पूर्ण पाण्याखाली. तर त्यांचा आम्हाला फोन आला की आता एसटीपी पूर्ण पाण्याखाली आहे, तर काय करायचं. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही पाण्याचा सगळा निचरा होऊ दे, पाऊस थांबू दे, कारण आता कोणालाच काही तिथे करता येत नाही आणि मग आपण बघूया. त्याप्रमाणे पाणी सगळं गेल्यानंतर त्यांनी आम्हाला रिपोर्ट दिला, एसटीपी आहे तसा चालू आहे, काहीही आम्हाला करायला लागलं नाही. आता मला हे काहीतरी बॉटल दिसते, बाटली दिसते पाण्याची, काय आहे ते? हे जे आहे हे ट्रीटेड वॉटरचं सॅम्पल आहे. हे आम्ही सॅम्पल घेतलंय नाशिकच्या प्लांट मधनं मे 2022 साली. तर नॉर्मली जर का तुम्ही एसटीपीचं पाणी असं इतके दिवस ठेवलं तर शेवाळा साचेल,
हे हा, तुम्ही हा. बघाल की एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. हो. आणि आता तुम्ही याचा वास घेऊन बघाल तर तुम्हीच सांगा कसा वास येतो त्याला. हम्म. काही वास आहे? म्हणजे असं वाटतच नाहीये की त्याच्यापासून बनवलेलं आहे हे किंवा हे तयार झालंय पाणी, ट्रीटेड वॉटर. खूपच आणि छान संकल्पना आहे हे ही. पाणी आम्ही लॅब टेस्ट केलेलं आहे बर. काय रिपोर्ट बघायला. हम्म. तर लॅब प्रमाणे हे पोर्टेबल वॉटर आहे, म्हणजे तुम्ही पाणी पिऊ शकता. तर तो लॅबचा रिपोर्ट आहे. हो आहे. म्हणजे इतकं ते शुद्ध पाणी इतकं आहे. शुद्ध पाणी आहे. हम्म, हम्म. मग जर का पोर्टेबल पाणी आहे तर आपण झाडांना देऊ शकतो देऊ शकतो. किंवा नक्कीच. फ्लशिंगला वापरू शकतो आपण. नक्की नक्कीच नक्कीच. मला आता थोडक्यामध्ये समृद्धीबद्दल आणि STP बद्दल की कशी सुरुवात करावी, STP चा फुल फॉर्म आणि कुठेपर्यंत हे म्हणजे क्लिअर वॉटर येईपर्यंत काय तुमची प्रोसिजर आहे हे जर आमच्या प्रेक्षकांना अगदी थोडक्यामध्ये सांगा. चालेल. तर STP म्हणजे जसं मी म्हटलं की सिवेज ट्रीटमेंट प्लांट, म्हणजे हा. आपलं सांडपाण्याचं ट्रीटेड पाणी कसं करायचं. हा. ज्यांना कोणाला सोसायटीमध्ये करायचं असेल किंवा हम्म. काही टाउनशिप डेव्हलप करत असतील हा. किंवा कंपन्यांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट्समध्ये हा. त्यांना करायचं असेल तर त्यांनी आम्हाला अप्रोच करावं. हम्म. आणि आम्हाला काही बेसिक रिपोर्ट्स लागतात. बरं. आणि तुमची जागा किती आहे हा. त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला ते STP पूर्णपणे डिझाईन करून देतो. आम्ही काही कोलॅबरेशन्स केलेत जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रकारचा सपोर्ट मिळतो. जो काही सपोर्ट त्या STP ला सक्सेसफुली कमिशन करायला लागेल तो प्रत्येक सपोर्ट आम्ही तुम्हाला देतो. म्हणजे सोसायटी आणि कंपन्यांसाठी तुम्ही हे सगळे प्रोजेक्ट करता. हो. किती वर्ष झाली ह्या प्रोजेक्टला तुमच्या? आम्ही हे 2008 साली करायला सुरुवात केली. आतापर्यंत किती प्रोजेक्ट झाले? आमचे 7-8 प्रोजेक्ट झालेले आहेत. हम्म. आणि मेनली ते महिंद्रा कंपनीमध्ये झालेले, कारण बरं. महिंद्रा ही एक प्रोग्रेसिव्ह कंपनी आहे. हो. तर ते नेहमी काही जे काही चांगलं असेल ते करून बघतात. आणि बरोबर. त्याचप्रमाणे आम्ही त्यांना अप्रोच केला आणि त्यांच्या बऱ्याचशा प्लांट्समध्ये आमचा प्रोजेक्ट चालू आहे. खूप छान. आता या माझं व्यासपीठवरती हा विषय खरं पहिल्यांदाच आलाय आणि खरंच तो खूप छान आहे. तर या व्यासपीठावरती तू काय सांगशील प्रेक्षकांना? तर जसं श्रीरामाने मी सांगेन सेतू बांधला तेव्हा खारीने पण तिचा वाटा दिला, तिचा हातभार लावला. आणि तशी दखल घेतली आहे आपल्या इतिहासात की खारीचा वाटा. तसंच जर का आपण प्रत्येकाने आपल्या खारीचा वाटा दिला तर आपण प्रत्येक नाल्याला नंदनवन बनवू शकतो. इतके सुंदर हे प्रोजेक्ट्स आहेत आणि खरंच आजकाल गरजेचे आहेत. एवढ्या छान प्रोजेक्टसाठी काही अचिव्हमेंट्स तुम्हाला मिळाल्या? हो, मला सांगायला खूप आवडेल की 2021 साली साऊथ दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशनने एक चॅलेंज काढला होता, स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीचा चॅलेंज. आणि त्याच्यात आम्हाला पहिलं बक्षीस मिळालं. वा. तर तो एक खूपच आनंदाचा हे होता की आमच्या टेक्नॉलॉजीला तशी हे मिळतेय, प्रसिद्धी मिळतेय किंवा रेकग्निशन मिळतंय. तर तो एक खूपच अतिशय आम्हाला अनपेक्षित होता, कारण खूप लोकांनी त्याला पार्टिसिपेट केलं होतं. पण हे प्रोजेक्ट तुम्ही जे करताय तसंच दुसरे कोणीतरी अजून करणारे आहेत? हो, असतील ना, बरेच आहेत प्रकारचे प्रोजेक्ट्स. आता करंट कन्व्हेन्शनल STP ला कॉस्टिंग खूप मेजर प्रॉब्लेम असल्यामुळे खूप लोक करतायत, पण प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी आहे. कौमुदी, खरंच तुमचं प्रोजेक्ट खूप छान आहे आणि आज STP म्हणजे काय खरं हे क्लिअर झालं आम्हाला. आज तुम्ही वेळात वेळ काढून माझं व्यासपीठला आला त्याबद्दल एक छोटीशी भेट. थँक्यू. मला पण हा तुम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा एपिसोड? खरंच खूप छान आणि वेगळा प्रोजेक्ट आहे. जर तुम्हाला STP बद्दल अजून काही जाणून घ्यायचं आहे, हा प्रोजेक्ट तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुमच्या कंपनीमध्ये करायचा असेल तर मॅडमना नक्की कॉन्टॅक्ट करा. त्यांचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आमचा हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही खूप छान कमेंट्स आम्हाला देताय, त्या पण ते पर्सनलवर देताय. आपला जो कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये कृपया कमेंट्स तुमचे द्या, म्हणजे सगळ्यांनाच ते वाचता येतील आणि आम्हाला तुमचे कमेंट्स वाचून सगळ्यांनाच आमचा उत्साह वाढेल. आणि असेच आम्ही नवीन नवीन एपिसोड तुमच्यासाठी नक्की घेऊन येऊ. धन्यवाद.